पुन्हा एकदा जातोय सोलापुरामध्ये मनोज जरांगे पाटलांशी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम संवाद साधतायत। पोरं कधी मोठे करायचे? राजकारण्यांचं म्हणणं काय माहितीये का? तुम्ही आज सकाळी बोललात की गरिबांची लाट आहे, गरिबांची लाट आहे, गरिबांचं भलं होऊ द्या। ही लाट यांना समुद्रात नाही 7 समुद्रात पार लुटून लावणार आहे। इतकी भयानक लाट आहे। कारण यांचं काय स्वप्न आहे? मराठ्यांचे पोरं नोकऱ्याला नाही लागले पाहिजे, उच्च शिक्षण नाही घेतलं पाहिजे। माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे पोरं नोकऱ्याला लागले पाहिजे, अधिकारी झाले पाहिजे, उच्च शिक्षण घेतलं पाहिजे। त्यांचं स्वप्न आहे राजकारण्यांचं। आपले पॉम्पलेट चिपकायला प्रचार करायला कोणी राहणार नाही। मराठ्यांचे पोरं प्रचाराला पॉम्पलेट चिपकायला राहिले पाहिजे, फक्त मारामाऱ्या करायला मराठ्यांचे पोरं राहिले पाहिजेत। हे त्यांचं स्वप्न आहे। माझं स्वप्न आहे माझी जात एक राहिली पाहिजे, माझी जात शक्तिशाली राहिली पाहिजे। कोणाचा नौकर म्हणून माझ्या मराठ्यांच्या पोरांनी काम नाही केलं पाहिजे। माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पाया पडायला सगळे नेते पक्ष आले पाहिजे, हे माझं स्वप्न आहे आणि ते मी साकार करतोय। आणि मराठ्यांच्या लक्षात आलं की हे पोरग मनोज जरांगे पाटील आपलं स्वतःचं लेकरू आहे। याला घेरलंय सगळ्यांनी, याला उघडं पाळलंय, याला बदनाम करायचं म्हणजे याला उघडं नाही पडू द्यायचं। आता मनोज जरांगे पाटलाला उघडं पडू द्यायचं नाही, आपलं लेकरू आहे, याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं। आपण कामात जेवढे षडयंत्र होईल तेवढा मराठा समाज एक होतो। या पडला म्हणजे पक्षच बंद पडणार थोड्याच दिवसात। बघा तुम्ही, पक्षात मराठा राहणारच नाही कोणच्यात। जातवान आणि खानदानी मराठाला आता राहू शकत नाही। त्यांनी ठरवलंय आता काम बंद, व्यवसाय बंद, एक दिवस नोकरी बंद। जिथं जी तारीख आहे आणि जी वेळ आहे त्या शहरात जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी ठरवलंय। मराठा पाऊस बघत नाही, ऊन बघत नाही, मुसळधार पावसात सुद्धा हालत नाही। आणि मी मराठ्यांना शब्द दिलेला मेलो तरी हे तुमचं पोरगा मनोज जरांगे तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे सरकू शकत नाही। तुमची पहिली रॅली निघाली, लक्ष्मण हाकेंनी पुन्हा रॅली काढली, आता तुमचा दुसरा टप्पा पुन्हा लक्ष्मण हाके रॅली काढणार। बाकीचं मला नाही माहित, मला फक्त मराठ्यांचं माहिती आहे। मी बाकीच्या विरोधात मानले शत्रू मानत नाही तुम्ही काय? मानला असतं तर मागच वरवडलं असतं, मानतच नाही। कारण आम्हाला धनगर बांधवाला मोठं करायचंय, त्यांना आरक्षण द्यायचंय, मुस्लिमांना आरक्षण द्यायचंय, त्यामुळे आम्ही त्यांना नाही विरोध करतो। छगन भुजबळ एक शेवटचा प्रश्न विचारतोय, एवढ्या मोठमोठ्या रॅलीचा खर्च कसा निघतो अशा पद्धतीने विरोधक आता प्रश्न विचारायला लागले। त्याच्या बापाचा वावर इकला भंगार चाळायचे, हे असले भंगार विचारायचे कुत्र्याच्या मुतासारखे लोक आहेत, त्यांना अकलीचं आणि यांची गाठच नाही। आता विरोध करायला काय वावर इकलं नाही आम्ही बघू ना, आम्ही आमचं काय करायचं, समाजाचा खर्च आम्ही आमचं बघू ना काय करायचं। आम्ही आमचं वावर विकू नाही तर याजाने काढू, तुम्हाला काय देणं घेणं? तुमचा उद्योग तुम्ही बघा ना, तुमच्या चाड्या तुम्हीच धुवा, दुसऱ्याचं नका सापडू। निश्चितपणे बघितलं आपण मनोज जरांगे यांनी आपली सविस्तर भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। बघतोय आपण मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये तुफान प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे। अत्यंत उत्साहामध्ये लोक रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। रॅली आणखी जवळपास 1 किलोमीटर जाईल आणि त्यानंतर या सभेमध्ये रूपांतर होईल। महेश वाघसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।